हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज मी इथे तुम्हाला चौरंगपट्टी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यामध्ये. मी ही पिनरेस्टवरून चौरंगपट्टी ची डिझाईन सिलेक्ट केलेली आहे. इथे मला काही मी जिथे राहते तिथे मला जम्बो प्रिंट काही मिळत नाही, त्यामुळे मी हातानेच ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चौरंग माझा 15 बाय 15चा आहे, 15 इंचाचा आहे. तर इथे मी पट्टी अंदाजे बनवून घेतलेली आहे. तर त्याचं मेजर मी आता तुम्हाला सांगते कसं घेतलेलं आहे ते. तर हे 15 इंचाचं मधला जो गॅप आहे चौरंगाचा तो 15 इंचाचा आहे. आणि जे हाईट आहे, पूर्ण हाईट जे आहे चौरंगपट्टीची ती मी 25 इंचाची घेतलेली आहे. ते बघू शकता तुम्ही, हाईटला जास्त आहे, 25 इंच घेतलेली आहे. मी डिझाईन फक्त सिलेक्ट पिनरेस्टवरून केलेली आहे, पण ही डिझाईन मी हातानेच क्रिएट केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता हे जे साईडचे पानं मी बनवलेले आहेत ते आहेत 5.5 इंचाचे आहेत, म्हणजे ती बॉर्डर 2.5 इंचाची आहे आणि साईडची पानं जी आहेत ती मी 3 इंचाची बनवलेली आहे. आणि खाली जे मी फूल बनवलेलं आहे ते मी 5 इंचाचं बनवलेलं आहे. तर त्याचं मेजर तुम्हाला सांगते मी. ते ह्याच्यावर ट्रेसिंग पेपरवर मी ते करून घेतलं फूल आणि मग ते तिथे क्रिएट केलं. तर त्याची जी उंची आहे ती 5 इंच आहे, 5 इंच ठेवलेली आहे. आणि त्याची रुंदी जी आहे ती मी 3 इंच ठेवलेली आहे, म्हणजे 3 मी फोल्ड करून 3 इंच सेंटर घेऊन 3 इंचावर आलेलं आहे ते. म्हणजे त्याची रुंदी जी आहे ती टोटल 6 इंचाची झालेली आहे. आणि त्याचा जो मधलं जी पाकळी आहे ती 4 इंचावर असं मी मार्किंग करून ती पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. हे 4.5 इंचाचं आहे मधल्या जे पाकळी आहे ते. तिथे मी अंतर घेऊन मी राऊंड पहिलं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी त्या पाकळ्या अशा क्रिएट करून घेतलेल्या आहेत. आणि मग मी त्या रेक्झिनवर ठेवून करून घेतलेलं आहे. आणि जी पट्टी ज्या दिसते तुम्हाला आडवी उभी वगैरे अशी पट्टी जी दिसते ती 2.5 इंचाची आहे सगळ्या बाजूनी. आणि पानं जी आहेत साईडला ती मी 3-3 इंचाची सगळीकडे मार्किंग करून ते करून घेतलेलं आहे. मी डायरेक्ट रेक्झिनवर हे करून घेतलेलं आहे. डिझाईन मी स्वतः फक्त बघून मेजर मी माझ्या मनाने घेतलेलं आहे. मी अशा पद्धतीने रेक्झिनवर ठेवून हे सगळी फुलं मी क्रिएट करून घेतलेली आहेत. खाली कार्बन पेपर ठेवून मी ते करून घेतलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. हे 3 इंचाचं घेतलेलं आहे मी. आणि पट्टी जी आहे ती मी पूर्ण पट्टी, साईडची जी पूर्ण पट्टी आहे ती 5.5 इंचाची झालेली आहे. हे मी 1.5 इंचावर घेऊन पुढे मी त्याचा मध्य घेतलेला आहे आणि ते मी जॉईन करून घेतलेले आहेत. अशी करून मी ती पट्टी बनवून घेतलेली आहे. इथे मला कुठेही जम्बो प्रिंट, मी जिथे ज्या एरियामध्ये राहते तिथे मला जम्बो प्रिंट अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे मी असं जुगाड काहीतरी करत असते की मी डिझाईन पिनरेस्ट ॲपवरून सिलेक्ट करते आणि मग ते बनवण्याचा मी प्रयत्न नक्की करते. आणि इथे व्हिडिओ मी कुठेही फास्ट केलेला नाही आहे. पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला डबल करून ते मार्किंग करून दाखवते. हे मी पूर्ण उंची 7.5 इंचाची मी घेतलेली आहे. ही 5.5 इंचाची आहे. दोन्ही साईडला 5.5 इंच घेतलेले आहे आणि मधलं जे अंतर आहे ते 15 इंचाचं आहे. याच्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान पट्टी होते. आता मी हे फिल करून घेणार आहे. जी फुलांची जी बॉर्डर आहे ती मी ग्रीन कलरने फिल करून घेणार आहे. ते बघू शकता तुम्ही. पूर्ण बाउंड्री मी ग्रीन कलरने फिल करून घेते. माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपण देखील अशा डिझाईन स्वतः बनवू शकता. तुम्ही डिझाईन दुसऱ्या बघून बनवू शकता.
इथे मला एका ताईने काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावर मला एक ताईने कमेंट केली होती की याची हे जे डिझाईन दिसते स्क्रीनवर त्याची प्राईस कशी काढायची किंवा कशी ठरवायची. तर मी ती तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगणार आहे कशी ठरवायची ती. तर जर तुम्ही जो बेस यूज करणार कॅनव्हास असेल किंवा रेक्झिन असेल कॅनव्हास किंवा रेक्झिन जे कोणतं बेस असेल तो तुम्ही जी डिझाईन करणार असाल ती डिझाईन त्याच्यावर क्रिएट करायची आणि ती कट करून त्याचं वजन करून घ्यायचं पहिलं आणि ते वजन कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचं म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कॅनव्हास किंवा रेक्झिनची प्राईस काढता येते. आणि त्यानंतर तुम्ही जी डिझाईन त्याच्यावर क्रिएट करणार असाल त्या डिझाईन तुम्ही उलनने फिल केल्याच्या नंतर त्या रेक्झिनचं म्हणजे त्या डिझाईनचं परत वजन करायचं आणि वजन करून झाल्याच्या नंतर त्याच्यामधून रेक्झिनचं वजन मायनस करायचं म्हणजे त्याच्यातून आपल्याला उलनचं वेट किती झालं आहे ते कळतं आणि त्याच्यातून आपल्याला उलनचे किती पैसे लागलेत ते देखील कळतात. त्याच्यानंतर आपल्याला जेवढ्या ग्लूस्टिक लागलेल्या असतील त्या मोजून ठेवायच्या, किती ग्लूस्टिक लागलेल्या असतील त्या सगळं हे नोट डाऊन करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाईट चार्जेस लागतात, परत तुमची मेहनत आहे, तसंच तुम्ही म्हणजे जी डिझाईन तुम्ही क्रिएट करणार आहात तर त्यासाठी जर तुम्ही ट्रेसिंग यूज केलेला असेल तर त्याचा खर्च ॲड करायचा. आणि डिझाईनवर तुमची मेहनत डिपेंड करते. डिझाईन जर तुमची लहान असेल तर तुम्ही थोडे चार्जेस कमी लावा. कारण जर समजा तुम्हाला एखाद्या डिझाईनसाठी 50 रुपये खर्च येत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त एक 50 किंवा 100 जास्तीत जास्त एवढं चार्जेस ठीक आहे म्हणजे तुम्ही लावू शकता. बाकी तुमच्यावर सगळं डिपेंड असतं की तुम्ही तुमची मजुरी किती लावायची, तुम्हाला किती त्रास झाला, किती वेळ लागला याच्यावर सगळं डिपेंड असतं. आणि बेसिक जे म्हणजे वेट करून जे काही चार्जेस लागतील तुम्हाला. आता ग्लूगन काही ना कमी रेटमध्ये मिळते, काही ना जास्त रेटमध्ये मिळते. आता माझ्या इथे मला 10 रुपयाने एक ग्लूगन मिळते, ग्लू स्टिक मिळते. मी त्याच्याप्रमाणेच रेट लावणार. किंवा उलन काही ना स्वस्त मिळते, कुणाला महाग मिळते. माझ्या इथे मला 600 रुपये किलोने मिळते, त्यामुळे मी त्या रेटप्रमाणेच वूलचे मी चार्जेस लावणार. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची प्राईस त्या उलनची जी मॅट बनवलेली असेल त्याची प्राईस तुम्ही ठरवू शकता. फक्त मजुरी तो तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती लावायची. ती बाकीचे चार्जेस जे तुम्ही जे सामान त्याच्यासाठी यूज केलेलं आहे त्याचे चार्जेस जे तुम्हाला जसं तुम्ही विकत आणलेलं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही चार्जेस लावा आणि मजुरी तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी एक अंदाजे सांगते, जर आपली डिझाईन मोठी असेल तर कमीत कमी 200 रुपये तर नक्की मजुरी लावायची. अगदी 2 फूट किंवा 3 फुटाची रांगोळी असेल तर नक्की लावायची, कारण त्याला मेहनत पण तशीच लागते. आणि आपण जर एकटीच महिला त्या सगळं करत असेल तर नक्कीच तेवढी लावली पाहिजे. इथे बघू शकता तुम्ही माझे आता फुलांची डिझाईन फिल करून झालेली आहे. आता मी हे जे साईडची पानं आहेत तर ते मी फिल करून घेते. त्याला पण देखील बॉर्डर मी डार्क ग्रीनने केलेलं आहे आणि आतमध्ये पान जे आहे ते मी पॅरेट ग्रीनने इथे फिल करून घेते. माझा व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि नवीन आयडिया मी सांगत असते नेहमी. म्हणजे मला इथे प्रॉब्लेम आहे प्रिंटचं, जम्बो प्रिंटचं. मला जवळजवळ 42 किलोमीटर अंतरावर जाऊन मला ह्या जम्बो प्रिंट काढाव्या लागतात आणि ते नेहमी मला परवडण्यातलं नसतं. मी कधीतरी असं काही आणायचं असेल मी जाऊन ते काढू शकते, पण रेग्युलर परवडत नाही. तसंच काही ताईंना देखील हे परवडत नसेल, मग त्या ट्रेसिंग पेपर विकत घेतात किंवा काही, तर ते त्यांच्या सोयीनुसार. मला ट्रेसिंग देखील परवडत नाही. मला जर जमत असेल ह्या डिझाईन बघून तर मी नक्कीच ते प्रयत्न करेन की जे आपल्याला जमतं आहे ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी. आता ह्याच्यामध्ये ह्या डिझाईनमध्ये काही कुठे अवघड नाही आहे, फक्त ते मेजरमेंट घेताना थोडं
कठीण म्हणजे चुकायला वगैरे बराच वेळा झालं मला, म्हणून मी ते मेजरमेंट म्हणजे घेऊन झाल्याच्या नंतर मी डिझाईन क्रिएट केल्याच्या नंतर व्हिडिओ बनवलेला आहे. कारण त्रास थोडा होतोच, नाही ते म्हणजे कळत नाही. तर ट्रेसिंग तर मी घेऊ शकत नाही, प्लस मला जम्बो प्रिंट पण मिळत नाही. त्यामुळं मग मी असं डोकं लावून काहीतरी वेळ जातो, पण डोकं लावून काहीतरी डिझाईन स्वतः बनवायच्या. आणि अशा पद्धतीने मी ही चौरंगपट्टी बनवून घेतली. तुम्ही इथे बघू शकता. आता मी इथे फेंट गुलाबी कलर इथे यूज केलेला आहे या पट्टीला. आणि व्हिडिओ मी कुठेही फास्ट केलेला नाही आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, तसेच लाईक देखील करा, शेअर देखील करा. इथे बघू शकता चौरंगपट्टी माझी रेडी झालेली आहे. सुंदर अशी चौरंगपट्टी, अशा प्रकारची चौरंगपट्टी कुणाला हवी असेल तर ऑर्डर करा. धन्यवाद.